नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी इन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन ड्युरिंग द न्यूओप्लास्टिक ग्रोथ म्हणजे न्यूओप्लास्टिक ग्रोथमध्ये जे काय सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं त्याच्यामुळे वेगवेगळे कसे परिणाम जे सेलवरती पाहायला मिळतात ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर न्यूओप्लास्टिक ग्रोथ म्हणजे काय, तर ट्यूमर सेल किंवा कॅन्सर सेल आपण त्याला म्हणू शकतो. त्याचा पूर्णपणे आपण इन डिटेल स्टडी करणार आहोत. आणि तसंच हा जो आपण टॉपिक डिस्कस करतो त्याच्या ऑलरेडी नोट्स मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत आणि त्याची लिंक आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला तर मग सुरुवात करूयात. The cellular transformation is a critical step in the development of a cancer. It is a process by which a normal cell acquires the ability to grow and divide uncontrollably, giving rise to the tumor. आणि जे काही सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन आहे तर ते काय कॉज करतं किंवा ते एक क्रिटिकल स्टेप आहे ते जेणेकरून जे काय कॅन्सरचं आहे ते डेव्हलपमेंट व्हायला स्टार्ट होते. तसंच जे काय नॉर्मल सेल असतील त्या पूर्णपणे त्याची काही प्रोसेस वगैरे असेल ती ॲक्वायर करून आणि याच्यामध्ये ॲबिलिटी असते जेणेकरून ते इंडिपेंडेंटली ग्रो करतात. आणि तसंच कंट्रोलेबली जे काही त्याचं डिवायडेशन वगैरे असेल ते चालू राहतात. त्याच्यामुळे त्याच्यावरती कंट्रोल राहत नाही आणि त्याचं डिवायडेशन हे कंटिन्युअसली चालत असल्यामुळे वेगवेगळ्या सेलवरती बाकीच्या जे काही सेल आहेत ते सुद्धा डॅमेज होतात. आणि त्याच्यामुळे एक कंट्रोल त्याच्यामुळे नसल्यामुळे एकाच सेलमधून भरपूर प्रमाणामध्ये सेल डिवायडेशन होते आणि ती पुढे जाऊन दुसरी जी सेल आहे ती परत अजून तिसरी डिवाइड होते. तर त्याच्यामुळे त्या जागी तिथं ट्यूमर फॉर्मेशन व्हायला चालू होतं आणि वेगवेगळे कॅन्सर सेल या फॉर्मेशन होतात. दिस ट्रान्सफॉर्मेशन इज कॉज बाय जेनेटिक अल्टरेशन दॅट डिस्टर्ब द नॉर्मल रेग्युलेशन ऑफ अ सेल ग्रोथ अँड डिफरन्सिएशन. आणि हे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते कशामुळे कॉज होतं, जेनेटिक अल्टरेशनमुळे कॉज होतं. जेणेकरून जे काही नॉर्मल रेग्युलेशन होतं आहे सेलमध्ये किंवा सेल ग्रोथ होते किंवा डिफरन्सिएशन होते त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आणि त्याच्यामुळे जे काही सेलची जी ग्रोथ असेल ती अनकंट्रोलेबली त्या ट्यूमर सेल जास्त खेचून घेतो आणि त्याच्यावरती जास्त एनर्जी लागते. आणि तसंच त्याचे डिफरन्सिएशन होत असेल, सेलचं डिव्हिजन वगैरे असेल ते पूर्णपणे बंद होऊन जातं. तर आता जे काही हॉलमार्क आहे म्हणजे त्याच्यामुळे सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन हे कसं घडून येतं ते आता आपण पाहूयात. द सस्टेन पोलिफरेट सिग्नलिंग द कॅन्सर सेल इन्व्हेड द नॉर्मल ग्रोथ सिग्नल अँड कंटिन्युअसली प्लोरिफरेट. आणि जे काही कॅन्सर सेल असतात त्या नॉर्मल ग्रोथ सिग्नल जो काही आहेत म्हणजे जे काही ग्रोथ सिग्नल जो आहे जो की बाहेरच्या सेलमधून किंवा त्या सेलमध्ये पूर्णपणे जे काही सिग्नलिंग पाथवे तो जनरेट होते तो पूर्णपणे त्याला इन्व्हेड केलं जातं. जेणेकरून जो काही नॉर्मल ग्रोथ सिग्नल आहे तो इन्व्हेड केला जातो आणि त्याच्यामुळे त्याचं प्लोरिफरेशन हे कंटिन्युअसली चालू राहतं. आणि इव्हेडिंग द ग्रोथ सप्रेशन द कॅन्सर सेल बायपास द मेकॅनिझम दॅट नॉर्मली स्टॉप सेल डिव्हिजन वेन दे आर डॅमेज ऑर क्राउडेड. आणि जे काही कॅन्सर सेल असतात ते मेकॅनिझममध्ये वेगवेगळे बायपास वगैरे घडून आणतात आणि ते जे काय करतात जे काही नॉर्मली सेल डिव्हिजन असेल ते पूर्णपणे स्टॉप करून टाकतात. आणि त्याच्यामुळे सेलवरती मोठ्या प्रमाणामध्ये डॅमेज वगैरे होतो. आणि सेल जर डिव्हिजनच नाही झाली तर ती डायरेक्ट डेथ. आणि काही तर काय वेळेस काय होतं जे काही प्रोग्रॅम सेल डेथ आहे म्हणजे सेल डेथचं जे अपोप्टोसिस आहे ते सुद्धा डायरेक्ट अवॉइड करून टाकतात कॅन्सर सेल. आणि जे काही विच इलिमिनेट द डॅमेज ऑर अनवॉन्टेड सेल. आणि जे काही कॅन्सर सेल असतील त्या स्वतःने ज्या काही डॅमेज केलेले सेल असतात त्याला इलिमिनेट करतात आणि जे काही अनवॉन्टेड सेल असतात त्यालासुद्धा इलिमिनेट करतात. जेणेकरून जे काही प्रोग्रॅम सेल डेथ आहे पूर्णपणे अवॉइड होतं. त्याच्यानंतर अनविलिंग द रिप्लिकेट इमॉर्टिबली द कॅन्सर सेल ॲक्वायर द ॲबिलिटी टू डिवाइड इंडिपेंडेंटली अनलाईक द नॉर्मल सेल दॅट हॅव अ लिमिटेड लाईफस्पॅन. आणि जे काही कॅन्सर सेल असतात त्याच्यामध्ये ॲबिलिटी येते जेणेकरून तो इनडेफिनाइटली डिवायडेशन वगैरे त्याच्यामध्ये घडून येतं. पण नॉर्मल सेल जे काय असतं त्याचं लाईफस्पॅन एक लिमिटेड असतं. पण या कॅन्सर सेलचं जे काही लाईफस्पॅन असतं जास्त प्रमाणात असतं आणि त्याच्यामुळे त्याचं डिवायडेशन हे कंटिन्युअसली चालू राहतं आणि इमॉर्टिबिलिटी आहे. जेणेकरून ते कॅन्सर सेल हे कधीच जे काय सेलमधून मरत नाही जोपर्यंत आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट करत नाही. किमोथेरपी वगैरे असेल वेगवेगळ्या ज्या काही ट्रीटमेंट आहे त्याच्याद्वारे जर आपण ट्रीटमेंट घेत नाही तोपर्यंत जे कॅन्सर सेल आहे त्या
त्याचं डिवायडेशन वगैरे हे पूर्णपणे चालू राहतात. पण आपण जर नॉर्मल सेल जर पाहिल्या त्याचं लाईफ स्पॅन आपल्याला माहिती आहे की कमी असतं. त्यावेळेस त्याचा उपयोग कमी होतो किंवा त्याची जी काही फंक्शनिंग ही कमी होते नॉर्मल सेलची, त्यावेळेस त्याला इलिमिनेट केलं जातं. पण कॅन्सर सेल हे त्याला इलिमिनेट करू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही मेकॅनिझम आहे त्याच्यामुळे आपली जी काही जी सेलची जी काही सिग्नलिंग पाथवे असेल किंवा त्याच्या अगेन्स्ट जी काही फाईट सिस्टीम उभी करत आहे तर ती त्याच्यावरती प्रभावी होऊ शकत नाही आणि त्याचं डिवायडेशन वगैरे हे पूर्णपणे इंडिपेंडेंटली होत असतं. त्याच्यानंतर एन्जिओजेनेसिस, द कॅन्सर सेल इंड्यूस द ग्रोथ ऑफ अ न्यू ब्लड व्हेसल टू सप्लाय द ट्यूमर विथ द न्यूट्रिएंट अँड ऑक्सिजन. आणि कॅन्सर सेल काय करतात, एक न्यू ग्रोथ जे काही न्यू ब्लड व्हेसल आहे त्याचं ग्रोथ किंवा त्याचं फॉर्मेशन करतात, जेणेकरून जे काही ट्यूमरला असेल, जे काही कॅन्सर सेल असतील त्याला पूर्णपणे ऑक्सिजन आणि न्यूट्रन हे प्रोव्हाइड केले जाईल आणि जे काही पूर्णपणे सेलमधले जे काही न्यूट्रन असतील ते पूर्णपणे त्या सेलकडं पाठवले जातात, ट्यूमर सेलकडं की कॅन्सर सेलकडं, जेणेकरून जे काही सेल वगैरे असतील ती बाकीची सेल असेल ती श्रिंक व्हायला चालू होते आणि ऑक्सिजनचा सुद्धा पुरवठा त्या कॅन्सर सेलला केला जातो. लास्ट आहे इन्व्हेजन आणि मेटास्टेसिस. द कॅन्सर सेल कॅन इन्व्हेड द सराउंडिंग टिश्यू आणि जे काही सराउंडिंग टिश्यू वगैरे असतील त्या पूर्णपणे त्याला जे काही इन्व्हेड करतं, जेणेकरून ज्या काही टिश्यू वगैरे असतील किंवा सेलमधले जे काही ऑर्गन्स वगैरे असतील त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणाने परिणाम होतो आणि ऑर्गनमधलं जे काही न्यूट्रन वगैरे असतील किंवा त्याचं फंक्शनिंग वगैरे असेल ते पूर्णपणे ते स्टॉप करण्याचं काम कॅन्सर सेल हे करतं. तर आता याच्यामुळे वेगवेगळे काही कॉजेस वगैरे होतात सेलवरती. तर पहिला जे काही कॉज आहे कार्सिनोजेन. दीज आर सबस्टन्स दॅट कॅन डॅमेज द DNA अँड लीड टू द म्युटेशन दॅट प्रमोट द कॅन्सर डेव्हलपमेंट. आणि कार्सिनोजेन म्हणजे काय, तर सेलमध्ये काय करतं, वेगवेगळे जे काही सबस्टन्स त्याच्यामध्ये फॉर्मेशन केले जातात कॅन्सर सेल आणि ते डायरेक्ट डॅमेज करतात DNAला. आणि जे काही सेलचं न्यूक्लिक जो काही ॲसिड असेल किंवा DNA असेल त्याच्यावरती ते अटॅक करतात आणि त्याच्यामध्ये म्युटेशन घडवून आणतात आणि कॅन्सर डेव्हलपमेंटला प्रमोट करण्यासाठी काम करतात. एक्झाम्पल, द कार्सिनोजेन इन्क्लूड द टोबॅको स्मोक, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन अँड सर्टन केमिकल. त्याच्यानंतर दुसरा आहे ऑन्कोजेन. दीज आर द जीन दॅट प्रमोट द सेल ग्रोथ अँड डिव्हिजन. वेन द ऑन्कोजीन आर म्युटेड ऑर बिकम ओव्हर एक्सप्रेस दे कॅन कॉन्ट्रीब्यूट टू सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे जे काही जीन असतात ते सेल ग्रोथला आणि डिव्हिजनला प्रमोट करतात, म्हणजे कॅन्सर सेलच्या सेल डिव्हिजनला किंवा त्याचं सेल पोलिफरेशनला आणि त्याचा ग्रोथ करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंटसाठी प्रमोट करत असतात, जेणेकरून ज्या वेळेस ऑन्कोजीन हे म्युटेट होतात त्यावेळेस ते ओव्हर एक्सप्रेस होतात आणि जे काही सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशनला कॉन्ट्रीब्यूट करण्यासाठी मदत करतात. आणि ट्यूमर सप्रेसर जीन. दीज आर अ जीन दॅट आर नॉर्मली इन्व्हिट द सेल ग्रोथ अँड डिव्हिजन. आणि हे जे काही जीन असतात ते नॉर्मली सेल ग्रोथला पूर्णपणे इन्व्हिट करतात आणि डिव्हिजनला सुद्धा सेल डिव्हिजनलासुद्धा इन्व्हिट करण्याची त्यात ॲबिलिटी आहे. द म्युटेशन दॅट इनॲक्टिवेट द ट्यूमर सप्रेशन जीन कॅन अलाउ द सेल टू ग्रो अँड डिवाइड अनकंट्रोलेबली. आणि जे काही म्युटेशन वगैरे असेल ती इनॲक्टिवेट केलं जातं ट्यूमर सेल जीन थ्रू आणि जे काही सेल वगैरे असेल त्याचं डिवायडेशन किंवा त्याचं ग्रोथ हे पूर्णपणे चालू राहतं आणि ते कधीच थांबत नाही. तर सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन ही जी आपण प्रोसेस पाहिली तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही स्टेप्स वगैरे आहेत त्याच्यामुळे बॉडी जे काही सेलवरती इन्व्हेजन वगैरे करून आणतात किंवा जे काही सराउंडिंग सेल वगैरे असेल त्याच्यावरती परिणाम घडवून आणतात. तसंच कार्सिनोजेन किंवा ट्यूमर सप्रेशन जीन असतात ते प्रोव्हायडेशन करतात, जेणेकरून जे काही नॉर्मल सेल ग्रोथ असेल तिचं डिवायडेशन हे थांबवलं जातं आणि पूर्णपणे न्यूट्रिएंट वगैरे असतील किंवा ऑक्सिजन असेल ते डायरेक्ट त्या कॅन्सर सेलपर्यंत पाठवलं जातं विथ दी हेल्प ऑफ न्यू ब्लड व्हेसल. ते काही कॅन्सर सेल असतात ते काय करतात, स्वतःच एक न्यू ब्लड व्हेसल तयार करतात, जेणेकरून जे काही सप्लाय असेल न्यूट्रिएंटचा ऑक्सिजनचा तो कॅन्सर सेलपर्यंत होईल आणि त्याचं डिवायडेशन हे होईल. आणि हे जे काही कॅन्सर सेल असतात ते पूर्णपणे अनकंट्रोलेबली आणि ते कंट्रोल नसतं त्याच्यावरती आणि त्याचं डिव्हिजन हे चालू असतं. तर मग हे कशामुळे कॉज होतं की जेनेटिक अल्टरेशनमुळे आणि फुल्ली त्याच्यामुळे जे काही जेनेटिक अल्टरेशन हे घडून आणलं तर त्याच्यामुळे कॅन्सर सेलचं फॉर्मेशन हे होत असतं. ज्यावेळेस आपण सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे जे काही सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशनमध्ये आपण जे काही पॉईंट पाहिले मगाशी, हे सगळे जे काही
पॉईंट्स आहे ते आपण पूर्णपणे इन डिटेल जस्ट त्याचा स्टडी केला, तर त्याच्यामुळे वेगवेगळे जे काही स्ट्रॅटर्जीज वगैरे असतील, डेव्हलपमेंट स्ट्रॅटेजीज असतील त्याच्या अगेन्स्ट, म्हणजे कॅन्सर प्रिव्हेन्शन असेल किंवा डायग्नोसिस असेल किंवा ट्रीटमेंट असेल, अशा वेगवेगळ्या ट्रीटमेंटद्वारे किंवा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीजद्वारे जे काही कॅन्सर सेल वगैरे असतील त्याला पूर्णपणे आपण इन्व्हेड करण्यासाठी किंवा त्याला किल करण्यासाठी किंवा त्याला पूर्ण की त्याचे जे काही सेल असतील त्या क्युअर करण्यासाठी आपण वापरू शकतो. म्हणजे जेव्हा एकदा सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला पूर्णपणे जे काही प्रोसेस असतील, म्हणजे कॅन्सर सेल कोणकोणत्या गोष्टीवरती परिणाम करतो आहे ते जर आपल्याला समजलं, तर त्याच्यामुळे आपण जे काही सेलचं जे काही डिवायडेशन असेल, नॉर्मल सेल ग्रोथ असेल, ते पूर्णतः पहिल्यासारखं चालू करू शकतो. आणि जे काही कॅन्सर सेल असेल त्याचं थोड्याफार प्रमाणामध्ये प्रिव्हेन्शन करू शकतो किंवा त्याच्या अगेन्स्ट आपण डायग्नोसिस जे काही स्ट्रॅटेजी वगैरे असेल किंवा त्याच्या अगेन्स्ट ट्रीटमेंट वगैरे आपण शोधून काढू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही न्यूरोप्लास्टिक ग्रोथचं जे काही सेल्युलर ट्रान्सफॉर्मेशन आहे ते आपण डिस्कस केलं. जर तुम्हाला माझा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.